पुणे शहरामध्ये आता काँग्रेसने विरोध केला नाही. संख्येने नागरिक या ठिकाणी आले. आपल्यासोबत काही भाजपचे पदाधिकारी देखील आहेत. काँग्रेस भवन समोर ह्या भाजप पदाधिकाऱ्यांसमोर आंदोलन करण्यात येत आहे. भाजपच्या वतीने देखील आज आंदोलन करण्यात येत आहे. आपल्यासोबत भाजपचे पदाधिकारी त्यांच्याशी का बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. काय सांगाल आपण आज आंदोलन करत आहात? तुम्ही स्वागत करताय का आंदोलन करताय? बॅनर बघा ना, हे बघा एक मिनिट यात कुठेही काँग्रेसला विरोध केलाय का? काँग्रेस भवनच्या समोर का असं आमचे या पुणे शहरात 26 युनिट आहेत, 26 मंडळ आहेत. त्या 26 मंडळापैकी एक मंडळ हे म्हणून इथं आम्ही स्वागत करतोय. 26 ठिकाणी होतोय. कल्पना दिली का या स्वागतासाठी पोलिसांना इथं? नाही काय कशाला कल्पना द्यायची? स्वागत करतोय, आंदोलन नाही ना. उद्या जर आमच्याकडनं चूक घडली, एका अर्थाने हे काँग्रेसला प्रत्युत्तर म्हणायचं का? प्रत्युत्तर नाही, याला गांधीगिरी म्हणतात. जे प्रशांत जगताप महात्मा गांधींना विसरलेत ना, त्याची आठवण मी या ठिकाणी करून देतोय त्यांना. तेच म्हणतो मी रेल्वे स्टेशनला याच्यापेक्षा मोठा महात्मा गांधींचा पुतळा आहे. नाही, इथं आम्हाला सोपं येईल. प्रत्येक पुतळा मोठाच पुतळा आहे. तेवढाच महत्वाचा आहे. आणि काँग्रेस भवन मधला हार नाही, आम्ही त्यांच्या वॉचमॅनला येणार, आम्ही आज जाणार नाही. आम्ही आमची मर्यादा ओलांडणार नाही. आम्ही मर्यादा न ओलांडणारी लोक आहोत. हार त्यांच्या हातात, आम्ही त्यांच्या कोणतरी सहकारी होते त्यांच्या हातात दिला. म्हणलं महात्मा गांधींना तो कृपया हार घाला, एवढंच म्हणलं. हार दिला, हातात दिला. त्यांना पोलिसांना दिला. पोलिसांना सांगितलं की तुम्ही हार घाला. आपली पुढील भूमिका काय असेल? पुढील भूमिका काय नाही, हे पुणे शहर हे संस्कृतीचं शहर आहे. राजकारणात मोठमोठे नेते या पुणे शहराने बघितलेले आहेत. कधी अशा पद्धतीचं एखादा मोठा नेता येत असताना अशा पद्धतीचं आवाहन करणं, लोकांची माथे भडकवणं, विद्यार्थ्यांना या अराजकतेत आणणं, हे कधीच झालेलं नाही. आपण पाहिलं आत्ताच हे भाजपचे पदाधिकारी आम्ही आंदोलन करणार आहोत. सचिन कुमार, LS मराठी, पुणे.